नागपुरातील मुख्यमंत्री निवासस्थानावरील पाटी ही आता बदलणार आहे। शिंदेंच्या नावाची पाटी काढून फडणवीसांच्या नावाची पाटी लागणार आहे। रामगिरी बंगला मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे। नागपुरातील हे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आणि तिथली पाटी ही आता बदलली जाणार आहे। नागपुरातील सिव्हिल लाईन परिसरातील हे आहे रामगिरी, हा आहे मुख्यमंत्र्यांचा शासकीय बंगला। जेव्हा कधी मुख्यमंत्री नागपुरात येतात किंवा विदर्भात येतात आणि जेव्हा त्यांना थांबायचं असतं तेव्हा ते याच बंगल्यावर थांबत असतात। गेली 2.5 वर्ष हा बंगला जो होता तो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नावे होता। त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस जे 5 वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्या नावे होता। त्यानंतर मध्यांतल्या काळात उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या नावाची पाटी इथे लावण्यात आली होती। आता आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि त्यानंतर जो आहे तो आता पुढील काळासाठी हा बंगला जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी पुन्हा एकदा लागणार आहे। या ठिकाणी गेल्या आठवड्यात आपण पाहिलं आहे की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असलेली ही जी पाटी होती ही काही कारणास्तव काही मेंटेनन्सच्या कारणास्तव काढण्यात आलेली होती। मात्र प्रसार माध्यमात जेव्हा बातम्या आल्या तेव्हा तडकाफडकीने पुन्हा ती बातमी लावण्यात ती जी पाटी आहे ती लावण्यात आलेली होती, कारण त्याचे काही वेगळे अर्थ काढायला नको म्हणून ती पाटी पूर्ववत करण्यात आलेली होती। मात्र आता जे आहे ते देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत आणि त्यानंतर जे आहे ते आता इथे पाटी बदलली जाणार आहे। आज संध्याकाळी हा शपथविधी होणार आहे आणि त्यानंतर जे काही अधिकाऱ्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जसे आदेश येतील त्याप्रमाणे ही पाटी बदलली जाईल। मात्र आता जी पाटी इथे राहणार आहे ती सध्याची जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, त्यानंतर जी पाटी लागेल ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून त्यांची। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।